आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत जिचं नाव आहे पाठलाग कशासाठी. जगाच्या सुरुवातीपासून कुत्रा, मांजर आणि उंदीर या तिघांची मैत्री होती आणि ते तिघही मजेत एकत्र राहत होते. प्रत्येकजण आपापली कामं करायचे. आपसात एकी राहावी म्हणून त्यांनी एक करारपत्र तयार केलं आणि मांजरानं ते माळ्यावर जपून ठेवलं. त्या करारात लिहिलं होतं की कुत्र्यानं घराच्या बाहेरचं काम बघायचं आणि मांजर आणि उंदरानं घरातल्या आतलं काम बघायचं. थोड्याच दिवसात कुत्रा आपल्या कामाला कंटाळला. रागावूनच त्यानं मांजराला म्हटलं, थंडी पावसात मी एकटाच घराबाहेर पळून राहतो, तू आणि उंदीर आरामात घरात बसता. मांजर म्हणालं, तुला आपण केलेला करार आठवत नाही का? कुत्रा म्हणाला, अरे कुठे आहे तो करारपत्र, आण पाहू, आपण परत एकदा वाचून पाहूया. मांजर माळ्यावर चढलं आणि पाहते तर काय, उंदराने करारपत्र कुरतडून कुरतडून त्याचे तुकडे केले होते आणि त्याच्यावर आरामात झोपला होता. मांजर फारच रागावलं. त्याला उंदराला चांगला चोप द्यायचा होता, पण तो पळून गेला. मांजराला त्याला पकडता आलं नाही. त्याच्या मागे धावून धावून थकल्यावर मग मांजर खाली आलं. कुत्र्यानं परत एकदा मांजराकडे करारपत्र मागितलं, पण बिचारा मांजर ते आणणार कुठून? कुत्रा रागानं गुरगुरतच मांजरामागे जाऊ लागला. त्या दिवसापासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा कुत्र्याला मांजर दिसते तेव्हा तेव्हा तो करारपत्र मागत त्याच्या मागे धावतो. उंदरानं करारपत्र कुरतडून टाकलं. त्याचा राग मनात धरून मांजर आजही त्याला पकडायचा प्रयत्न करते. म्हणूनच आज सुद्धा हे तिघं एकमेकाचा पाठलाग करत असतात. आवडली ना मग आजची गोष्ट? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला सबस्क्राईब करून फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.